ज्यांना कांदा टोमॅटो आवडत नाही त्यांच्यासाठी आजची आपली खास रेसिपी। आज आपण तयार करतोय बेसन पिठाची पोळी। त्यासाठी बेसन पीठ घेतलेलं आहे। एक मिडियम आकाराचा बटाटा त्याचे साल काढून खिसून घेतलेला आहे। त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, हिंग, जिरं, खाण्याचा सोडा, चवीनुसार मीठ व आवश्यकतेनुसार पाणी घालून व्यवस्थित असं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त पातळ करायचं नाही। बॅटर तयार करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला क्रश करून घेतलेला ओवा घालायचा आहे। सुरुवातीला ओवा घालायचा राहिला होता त्यामुळे मी आत्ता ओवा घालते व कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। छान असं बॅटर तयार करून झालेलं आहे। डोशाच्या पॅनवरती सुरुवातीला तेल घालायचं आहे व अशा पद्धतीने आपल्याला बेसन पिठाची पोळी तयार करून घ्यायची आहे। जशाच पद्धतीने आपण डोसा तयार करतो तशाच पद्धतीने तेल सोडून घ्यायचं आहे व अलटी-पलटी करून दोन्ही बाजूने बेसन पिठाची पोळी तयार करून घ्यायची आहे। बटाटा घातल्यामुळे एकदम अशी सॉफ्ट होते। टिफिनला तुम्ही देऊ शकता, छान लागते। नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक करा।